नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनोरे, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा च्या अर्थशास्त्र विभागातर्फे आपणा सर्वांचं या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण पुरवठा ही संकल्पना पाहणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण मागणी ही संकल्पना, मागणीचा नियम आणि मागणीची लवचिकता या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. तर आजच्या पाठामध्ये पुरवठा म्हणजे काय, पुरवठा कशाला म्हणतात, तर या संदर्भात आपण याचा आढावा घेऊ. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठा हे दोन शब्द परवलीचे शब्द म्हणून ओळखले जातात. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या शब्दांचा अनेक वेळा उच्चारण ऐकत असतो. पण नेमकं आज आपण अर्थशास्त्रीयदृष्ट्या समजावून घेऊ की पुरवठा नेमकं कशाला म्हणतात. तर अर्थशास्त्रीयदृष्ट्या या दोन संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या पुरवठा कशाला म्हणतात, पुरवठा कसा ठरते, पुरवठा आणि साठा यात काय फरक आहे, या संदर्भाने आपण या ठिकाणी त्याचा आढावा घेऊ. चला तर मी तुम्हाला पुरवठा म्हणजे काय तर मागणीशिवाय पुरवठ्याला अर्थ नाही. त्याला पुरवठा असेल तर मागणी होती. केवळ मागणी आहे तिथं पुरवठा नाही, तर अशा ठिकाणी त्या बाजारपेठेमध्ये संतुलन साधणं मुश्किल होऊन जाते. म्हणून पुरवठा हे खूप महत्त्वाची संकल्पना आहे. तर साधारणपणे आपणा सर्वांना असं लक्षात येते की आपण सर्वच जण शेतकऱ्याची मुलं आहोत. आपण पण पुरवठा बाजारपेठेत करत असतो. आपल्या शेतातून जे काही माल, जे काही पीक तयार होते ते पीक आपण बाजारपेठेत विक्रीच्या उद्देशाने जे एकूण उत्पादन झालेलं आहे पैकी सरसकट सर्वच उत्पादन बाजारपेठेत न आणता विक्रीच्या उद्देशाने एकूण उत्पादनापैकी काही विशिष्ट भाग विक्रीच्या उद्देशाने बाजारपेठेत पाठवणे किंवा काढून ठेवलेला भाग म्हणजे त्याला आपण पुरवठा असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपण नेहमी पहा, दरवर्षी जे काही अन्नधान्य शेतामध्ये पिकते त्यामधला विशिष्ट भाग म्हणजे जे काही विकून टाकायचं आहे, घरात ठेवायचा वेगळा आणि विकायचं आहे तर त्याला आपण पुरवठा असे म्हणतो. म्हणजे त्याच्यातून त्याचा उद्देश एवढाच असतो की त्या वस्तू विकून आपणाला त्याच्यापासून हे पैसा प्राप्त करणे हा आपला उद्देश असतो. तर पुरवठा आणि साधारणपणे पुरवठ्याचे हे नियम आहे. पहा, काही लोक आपण सोयाबीन, कापूस किंवा इतर पीक आपण या भागात शेतकरी पिकवत असतात. अशा वेळेस जेव्हा पहा की जेव्हा या वस्तूच्या किमती जास्त असतात तेव्हा पुरवठा आपण बाजारपेठेमध्ये वाढवतो, म्हणजे विक्रीला काढतो. पण जेव्हा वस्तूच्या किमती कमी असतात तेव्हा आपण तो पुरवठा म्हणजे न करता ते उत्पादन घरामध्येच ठेवतो. म्हणजे ते पण विकायचं आहे पण ते आपण ठेवलेलं आहे, विक्रीला काढलेलं नाही सध्या. का तर भाव पण तर त्या म्हणजे घरात किंवा गोदामात ठेवतो. गोदामात अशा प्रकारे साठवलेल्या त्या मालाला आपण साठा असे म्हणतो. का तर त्याला अजून अपेक्षित अशी किंमत बाजारात नाही, त्याच्यामुळे आपण तो साठा करून गोदामात ठेवत असतो. असा हा पुरवठा आणि साठा आहे. तर वस्तूच्या किमती जास्त असताना आपण पुरवठा वाढवतो, कमी झाल्या की पुरवठा कमी करतो. तर अशा प्रकारे हीच प्रवृत्ती साधारणतः बाजारपेठेत दिसून येते. तर एकंदरीत तुम्हाला कळाले असेल की म्हणजे वस्तूच्या किमतीचं निश्चित हे मागणी पुरवठ्यावरूनच होत असते. मागणी आणि पुरवठा याच्यावरून एखाद्या वस्तूची किंमत होत असते. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या वस्तूची मागणी केली आणि लगेच तो विक्रेता त्याची पुरवठा करेल असं होईल का?
तर योग्य वेळी दोघांनाही अपेक्षित असं त्या ठिकाणी किंमत मिळाली तर ते दोघेही त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा हे त्या ठिकाणी संतुलित होतात, म्हणजे त्या ठिकाणी व्यवहार घडून येतात. म्हणजे ग्राहकाला आणि विक्रेत्याला जर त्या वस्तूची किंमत योग्य वाटली तर त्या ठिकाणी विक्रेत्याकडून पुरवठा केला जातो आणि ग्राहकाकडून मागणी केली जाते. अशा रीतीने तो मागणी पुरवठा त्या ठिकाणी ठरत असतो. म्हणजे या वस्तूच्या ज्या काही किमती आहेत त्या मागणी पुरवठ्याने निश्चित होतात असं यावरून आपल्याला सांगता येते. तर साधारणपणे पुरवठा म्हणजे आपण हे म्हणलेलं आहे की अर्थव्यवस्थेत उत्पादन हे विक्रीच्या उद्देशाने होत असते आणि उत्पादनातून जेवढे नग किंवा परिमाण विक्रीच्या उद्देशाने बाजारात आणले जातात त्याला वस्तूचा पुरवठा असे म्हणतात. तर ही व्याख्या आहे. म्हणजे विक्रीच्या उद्देशाने एकूण उत्पादनापैकी जे काही नग बाजारपेठेत आणले जातात त्याला आपण पुरवठा असे म्हणतो. आणि हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की वस्तूची किंमत जास्त असल्यास वस्तूचा पुरवठा अधिक असतो आणि किंमत कमी असल्यास पुरवठा कमी असतो. तर अशा पद्धतीने साधारणपणे याची एक प्रमाण व्याख्या आपण या ठिकाणी पाहू. पहा, नेमकं पुरवठा कशाला म्हणायचं तर मार्शल यांनी ही एक व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की एका विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रेता वस्तूचे परिमाण विकावयास तयार असतो त्या परिमाणाला वस्तूचा पुरवठा असे म्हणतात. पहा, मार्शल यांची ही व्याख्या आहे. मी वर लिहून टाकतो स्क्रीनवरती. मार्शल यांची ही सुप्रसिद्ध अशी व्याख्या आहे आणि ही व्याख्या सर्वांना पाठ होईल अशीच एक सुबोध व्याख्या आहे. तर एका विशिष्ट काळात एका विशिष्ट किमतीला विक्रेता वस्तूचे जे परिमाण विकावयास तयार असतो त्या परिमाणाला वस्तूचा पुरवठा असे म्हणतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मार्शल यांनी एक प्रमाण व्याख्या केलेली आहे. तर ज्याप्रमाणे आपण मागणीवरून पहा, मागणी अनुसूची, वैयक्तिक मागणी अनुसूची आणि बाजार मागणी अनुसूची हे दोन संकल्पना आपण त्या ठिकाणी पाहिल्या होत्या. अगदी त्याचप्रमाणे याही ठिकाणी वैयक्तिक पुरवठा अनुसूची आणि बाजार पुरवठा अनुसूची हे जे संकल्पना या ठिकाणी येतात. तर तत्पूर्वी आपण पुरवठा आणि साठा यामध्ये काय फरक आहे हे थोडंसं लक्षात घेऊ. आणि पुरवठा आणि साठा पहा, उत्पादक विशिष्ट उत्पादन केल्यानंतर तो उत्पादित केलेला माल गोदामात साठवून ठेवतो. या ठेवलेल्या मालाला साठा असे म्हणतात. म्हणजे उत्पादक जे काही उत्पादन करत असते ते उत्पादन झालेला एकूण जो माल आहे गोदामात साठवून ठेवतो त्याला आपण साठा असे म्हणतो. आणि पुरवठा कशाला म्हणायचं तेच पुरवठ्याची व्याख्यानुसार उत्पादक बाजारामध्ये विशिष्ट वस्तूची किंमत किती आहे हे पाहून साठ्यातील काही भाग विक्रीसाठी बाजारात आणलेला साठ्याचा काही भाग म्हणजे पुरवठा होय. पहा, साठा हे टोटल असते, एकूण जे उत्पादित माल आहे त्याला आपण साठा म्हणतो. तो आपण साठवून ठेवू गोदामामध्ये. आणि पुरवठा केव्हा करतो जर त्या मालाला इच्छित किंमत बाजारात मिळत असेल तर अशा वेळेस त्या साठ्यापैकी की जो भाग आपण विक्रीस काढतो त्याला आपण पुरवठा असे म्हणतो.
तर अशा प्रकारे साधारणत साठा आणि पुरवठा याच्यामध्ये हे एक याच्यात व्याख्या आहेत. म्हणजे साठा आहे एकूण उत्पादित माल असते, साठा हे विक्रीसाठी, साठा म्हणजे पुरवठा नव्हे, म्हणजे त्या साठा म्हणजे पुरवठा नव्हे. कारण का पुरवठा हा तेव्हाच केला जातो जेव्हा योग्य किंमत बाजारात भरते, तेव्हा तो पुरवठा त्या ठिकाणी घडून येतो. तर अशा रीतीने या दोन संकल्पनांमधील हे एक छोटासा फरक या ठिकाणी आहे. तर आपण आत्ताच म्हणल्याप्रमाणे व्यक्तिगत पुरवठा अनुसूची हे पाहू. तर मित्रांनो, व्यक्तिगत पुरवठा अनुसूची म्हणजे आपण व्यक्तिगत मागणी अनुसूची पाहिलेली आहे. आता पुरवठा म्हणजे काय हे आपणा सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेत्याने विक्रीस काढलेले वस्तूचे नग किंवा परिमाण म्हणजे पुरवठा होय, हे आपण आता पाहिलेलं होतं. पण आता व्यक्तिगत पुरवठा अनुसूची म्हणजे पहा हे काय, तर व्यक्तिगत पुरवठा अनुसूची म्हणजे या ठिकाणी इथं दिलेलं आहे, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एखादा विक्रेता वस्तूचे किती नग विकावयास तयार असतो हे आपल्याला व्यक्तिगत पुरवठा अनुसूचीवरून लक्षात येते. म्हणजे व्यक्तिगत पुरवठा अनुसूची म्हणजे एक बाजारामध्ये असंख्य लोक असतात, असंख्य विक्रेते असतात, हे आपल्याला मान्य आहे. बाजारामध्ये असंख्य विक्रेते असतात आणि असंख्य खरीददार असतात, असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात. मग त्याच्यामुळे याच्यामध्ये व्यक्तिगत पुरवठा, बाजारामध्ये प्रत्येक व्यक्ती मिळून बाजार पुरवठा होतो, बाजार मागणी होते, एक एक व्यक्ती मिळून तो बाजार तयार होतो त्या ठिकाणी. तर आपण व्यक्तिगत पुरवठा म्हणजे काय, व्यक्तिगत इंडिव्हिज्युअल एखाद्या विशिष्ट व्यक्तीने जो काही विक्रीसाठी काढलेला साठ्यातील काही भाग म्हणजे तो पुरवठा होय त्याला. म्हणून इथं व्याख्येमध्ये दिलेलं आहे, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एखादा विक्रेता किती नग विकावयास तयार असतो हे आपणाला व्यक्तिगत पुरवठा अनुसूचीवरून लक्षात येतं. म्हणजे व्यक्तिगत पुरवठा अनुसूची आपल्याला हे दर्शवते की एक विशिष्ट व्यक्ती तर किती पुरवठा करायला तयार आहे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला, ते आपणाला त्याच्यावरून लक्षात येते. म्हणजे एक शेतकरी जे काही आपला माल आपल्या बैलगाडीतून किंवा इतर वाहनातून विकाव्यास तयार आहे, मार्केटला घेऊन जातो तर त्याला म्हणायचं व्यक्तिगत पुरवठा. कारण का तो एक शेतकरी आहे आणि त्याचा तो माल तो विक्रीसाठी तयार आहे. मग त्याचा जो काही माल तो घेऊन जातो विक्रीसाठी तो पुरवठा ठरतो बाजारपेठेसाठी. तर त्याच्यावरून त्याचा व्यक्तिगत पुरवठा अनुसूची तयार होते. अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या घरातून यावर्षी विक्रीस काढलेला जो काही शेतमालाचा पुरवठा आहे त्याचं वैयक्तिक पुरवठा अनुसूची तयार करू शकता, म्हणजे ते तुम्हाला अजून अधिक समजेल. पहा, आपण या अनुसूचीकडे येऊ. अनुसूचीमध्ये पहा, या ठिकाणी वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा हे या दोन स्तंभामध्ये दर्शवलेले आहे. तर त्यांच्यानंतर पहा, या खालच्या ओळीमध्ये जेव्हा वस्तूची किंमत 10 रुपये आहे, वस्तूची किंमत 10 रुपये आहे, तेव्हा वस्तूचा पुरवठा एकच आहे. म्हणजे वस्तू सपोज त्याच्याकडे जे काही वस्तू असतील, वह्या असतील, पेना असतील, तर कोणतीही वस्तू त्या ठिकाणी एक वस्तू द्यायला तयार आहे. पण जेव्हा या वस्तूची किंमत वाढते, तर त्या ठिकाणी ती वाढून 10 रुपये झाल्यानंतर 10वरून
₹20 झाल्यानंतर त्या ठिकाणी हा जो विक्रेता आहे 5 वस्तूचा पुरवठा करायला तयार आहे. आता पहा, एक म्हणजे ₹10 किंमत असताना तो एकच वस्तू विक्रीला तयार आहे. जास्त संख्या तो विकू इच्छित नाही. त्याच्याकडे असतील, साठा भरपूर असेल, पण विक्रीसाठी तो एकच वस्तू तयार आहे. पण जर त्याला जर म्हणलं, जर नाही मी ₹20 एक वस्तू द्या, म्हणजे एक ₹20 एक पेन देशील किंवा अन्य साखर, ₹20 किलो साखर झाली असं समजा, तर त्या ठिकाणी तो 5 kg द्यायला तयार आहे. म्हणजे 5 वस्तू त्या ठिकाणी द्यायला तयार आहे. म्हणजे का, तर आता किंमत वाढली तर त्याच्यापासून त्याला इच्छित नफा त्या ठिकाणी भेटतो. तर अशा वेळेस म्हणजे इच्छित किमतीला, विशिष्ट किमतीला तो विशिष्ट वस्तूचा पुरवठा करायला त्याने त्या ठिकाणी तयार आहे. तर पुढे अजून पहा, अशाच प्रकारे जर ही किंमत वाढत गेली, म्हणजे किंमत वाढून ₹30 झाली, म्हणजे एका वस्तूसाठी ₹30 किंमत झाली, तर त्या ठिकाणी पुरवठा हा 10 वस्तूचा आहे. म्हणजे दुप्पट वाढलेला पुरवठा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे पुरवठा जसजसा वस्तूची किंमत वाढते तसतसा पुरवठा वाढत आहे हे आपणाला या वैयक्तिक मागणी पुरवठा अनुसूचीवरून लक्षात येते. तर पुढे आपण जर पाहिलं, जेव्हा वस्तूची किंमत 40 होते तर अशा वेळेस पुरवठा 10 वस्तूची नगसंख्या वाढवून त्या ठिकाणी 20 वस्तूची नगसंख्या होते, म्हणजे अजून दुप्पट होतो. म्हणजे तात्पर्य म्हणजे अशा प्रकारे विक्रेता वैयक्तिक पातळीवर जे काही नग विक्रीस काढतो त्याच्यावरून हा वैयक्तिक पुरवठा आपणाला लक्षात येतो. म्हणजे त्याच्यावरूनच हे वैयक्तिक पुरवठा अनुसूची या ठिकाणी तयार झाल्याचं आपणाला दिसते. तर अशा प्रकारच्या अनेक वस्तूंची अनुसूची, पुरवठा अनुसूची तुम्ही देखील घरी बनवू शकता. बनवलं तर तुम्हाला वैयक्तिक पुरवठा अनुसूची अजून जास्त समजून येईल. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वैयक्तिक पुरवठा अनुसूची म्हणजे काय ते या ठिकाणी पाहिलेलं आहे. वैयक्तिक पुरवठा अनुसूची म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलेलं आहे की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला जेव्हा वैयक्तिक विक्रेता, उत्पादक म्हणजे वैयक्तिकरित्या जे काही विक्रीस तयार असतो, विक्रीस काढतो, त्याला आपण व्यक्तिगत पुरवठा असे म्हणतो. आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला व्यक्तिगत पुरवठा अनुसूची तयार करते. आणि व्यक्तिगत पुरवठा अनुसूचीवरून म्हणजे व्यक्तिगत पुरवठा अनुसूचीवरून वैयक्तिक विक्रेता किती विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे किती विकावयास तयार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वैयक्तिक पुरवठा अनुसूची हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आपण अगदी याचप्रमाणे एक वेगळी याच्याशी संबंधितच असलेली संकल्पना म्हणजे बाजार पुरवठा अनुसूची हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे, बाजारामध्ये केवळ काही वैयक्तिक म्हणजे विशिष्ट काही 1-2च ग्राहक किंवा विक्रेते नसतात, तर बाजारामध्ये असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात. आणि हे व्यक्तिगत विक्रेते म्हणजे एक विक्रेता मिळूनच त्या ठिकाणी बाजार त्या ठिकाणी तयार होत असतो. विक्रेता किंवा ग्राहक असतील, हे एक ग्राहक मिळून, एक ग्राहक किंवा एक विक्रेते मिळून यांच्या एक संख्या मिळूनच एकूण संख्येवरून त्या ठिकाणी बाजार तयार होते. आता अगदी याचप्रमाणे आपण बाजार पुरवठा अनुसूची म्हणून काय ते पाहू. तर पहा, तर आता म्हटल्याप्रमाणे बाजारामध्ये अनेक विक्रेते असतात आणि या सर्व विक्रेत्यांच्या व्यक्तिगत पुरवठ्याची बेरीज म्हणजे त्या ठिकाणी बाजार पुरवठा होतो. म्हणजे व्यक्तिगत विक्रेता जे काही
त्याची पुरवठा विक्रीस तयार आहे. आणि अशा ह्या असंख्य व्यक्तिगत विक्रेत्यांचा पुरवठा जर एकत्रित केला तर त्याच्यावरून आपल्याला बाजार पुरवठा लक्षात येतो, आहे का नाही. तर हेच आपणाला बाजार पुरवठा अनुसूचीच्या सहाय्याने स्पष्ट करायचं आहे. म्हणजे बाजार पुरवठा अनुसूचीवरून आपणाला बाजारातील अनेक जे काही विक्रेते आहेत, जी विक्रेते आहेत त्यांच्या व्यक्तिगत पुरवठ्यांची बेरीज आपल्याला लक्षात येते. आता आपण फक्त मागच्या याच्यामध्ये व्यक्तिगत पुरवठा अनुसूची पाहिलेली आहे. एक व्यक्ती विशिष्ट किमतीला, विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला वस्तूची किती नग विकायला तयार आहे हे आपणाला या व्यक्तिगत पुरवठा अनुसूचीवरून लक्षात आलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी बाजारातील त्या संबंध विक्रेत्यांचा पुरवठा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना बाजारातील हे जे काही असंख्य विक्रेते आहेत त्या ठिकाणी किती पुरवठा विक्रीस काढतात ते आपल्याला ह्या बाजार पुरवठा अनुसूचीवरून लक्षात येते. तर मित्रांनो, या ठिकाणी ही तर व्याख्या आकृतीसह या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ते तुम्हाला पुरवठा नियमामध्ये लक्षात येईल. तर या ठिकाणी खाली म्हणलेलं आहे मार्केट सप्लाय शेड्यूल अँड मार्केट सप्लाय कर्व. बाजार पुरवठा अनुसूची आणि बाजार पुरवठा वक्र या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर इंग्रजीमध्ये या ठिकाणी म्हणलेलं आहे रेफर्स टू अ सप्लाय शेड्यूल दॅट रिप्रेझेंट्स द डिफरंट क्वांटिटीज ऑफ प्रोडक्ट that all the suppliers in the market are willing to supply at a different prices. म्हणजे बाजार पुरवठा अनुसूची अशी अनुसूची आहे ज्यावरून बाजारातील असंख्य विक्रेते विशिष्ट किमतीला वस्तूचे किती नग विकावयास तयार असतात हे आपणाला त्या ठिकाणी लक्षात येते, असाच याचा अर्थ आहे. तर आपण येऊया, पहा इथं किंमत दर्शवलेली आहे. प्रोड्यूस ऑफ प्रोडक्ट एक्स, प्राइस ऑफ प्रोडक्ट एक्स. म्हणजे इथं वस्तूची किंमत दिलेली आहे. आणि पहा या दुसऱ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल सप्लाय दिलेला आहे. पहा याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल सप्लाय दिलेला आहे. तर तिसऱ्या कॉलममध्ये मार्केट सप्लाय दिलेला आहे. आता हे तुमच्या लक्षात येत असेल, हा आहे मार्केट सप्लाय. हे 3 सर्कल झालेले आहेत. पहा, प्राइस ऑफ प्रोडक्ट एक्स, दुसरं आहे रेड कलरमध्ये इंडिव्हिज्युअल सप्लाय, तिसरं येलो कलरमध्ये आहे मार्केट सप्लाय. येलो म्हणजे याला एन सर्कल केलेलं आहे. तर याच्यावरून प्रोडक्ट एक्समध्ये पहा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी इंडिव्हिज्युअल सप्लाय दिलेला आहे. इंडिव्हिज्युअल सप्लाय म्हणजे ज्याला व्यक्तिगत पुरवठा म्हणतो. आपणाला बाजार पुरवठा आणि व्यक्तिगत पुरवठा. तर आता हे मार्केट सप्लाय आहे आणि हे इंडिव्हिज्युअल सप्लाय आहे. आता इंडिव्हिज्युअल सप्लायमध्ये म्हणजे व्यक्तिगत पुरवठा करणारे जे काही विक्रेते आहेत ते किती नग विकतात आणि किती विक्रेते आहेत हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ए आणि बी आणि सी हे 3 विक्रेते आहेत. ते वैयक्तिक पातळीवर ते आपल्या वस्तू विकताना दिसतात. विशिष्ट किंमत असताना ते किती वस्तूचे नग विक्रीस काढतात हे आपल्याला ह्या अनुसूचीवरून लक्षात येते. मित्रांनो, सुरुवातीला जर आपण पाहिलं की किंमत ही 100 रुपये आहे, तर 100 रुपये किंमत असताना या ठिकाणी हा जो ए विक्रेता आहे
100 किंमत असताना हा जो ए विक्रेता आहे तो त्या ठिकाणी 750 वस्तू विकावयास तयार आहे. म्हणजे 100 किंमत असताना तो 750 वस्तूचा पुरवठा करायला तयार आहे. तर त्या ठिकाणी बी हा विक्रेता 500 वस्तूचा पुरवठा तयार करायला आहे. आता बघा दोघांनी मिळून 7 आणि 5 12 म्हणजे 100 किंमत आहे, पण हा 750 वस्तूचा पुरवठा करू इच्छितो. तर बी हा 500 वस्तूचा पुरवठा करू इच्छितो. तर अगदी त्याचप्रमाणे सी हा देखील 450 वस्तूचा पुरवठा करण्यास तयार आहे. म्हणजे ह्या तिघांनी म्हणजे आता आपण हे व्यक्तिगत पुरवठा झाला. व्यक्तिगत पातळीवर हे 3 लोक, हे 3 विक्रेते अशा पद्धतीने त्या किमतीला हे पुरवठा करायला तयार आहेत. तर त्या ठिकाणी आता ह्या तिघांची जर आपण बेरीज केली, या तिन्हीची जर आपण बेरीज केली तर आपणाला बाजाराचा पुरवठा त्या ठिकाणी लक्षात येईल. तर हे जे काही बाजाराचं म्हणजे तिघांची एकत्रित जी बेरीज आहे, याला बेरीज म्हणू, या बेरीजेचं चिन्ह तुम्हाला या ठिकाणी काढतो. या तिघांची जी बेरीज आहे ती म्हणजे आता हे मार्केट सप्लाय होईल, ज्याला आपण बाजार पुरवठा अनुसूची म्हणू. तर पहा, तिघांनी म्हणजे 100 किंमत आहे, तर ए त्या ठिकाणी 750 वस्तू विकायला तयार आहे आणि बी त्या ठिकाणी 500 वस्तू विकायला तयार आहे आणि सी त्या ठिकाणी 450 वस्तू विकायला तयार आहे. तर त्याच्यामुळे ह्या तिघांची बेरीज मिळून बाजारपेठेमध्ये पुरवठा किती वस्तूंचा होतो, तर त्या ठिकाणी 1700 वस्तूंचा पुरवठा बाजारपेठेमध्ये होताना आपल्याला दिसते. 1700 वस्तू म्हणजे 1700 वस्तूचा त्या ठिकाणी पुरवठा होतो. 1700 वस्तूचा पुरवठा 100 किंमत असताना 1700 वस्तूचा पुरवठा बाजारपेठेत आपल्याला दिसून येतो. तर हे याच्यावरून लक्षात आलेलं आहे. तर याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरी किंमत पहा. आता ह्या किमतीमध्ये वाढ झालेला आहे, म्हणजे ही किंमत वाढून 200 रुपये झालेली आहे. म्हणजे किंमत वाढून त्या ठिकाणी 200 रुपये झालेली आहे. आता 200 रुपये वाढले असताना त्या ठिकाणी ए कडून होणारा पुरवठा हा 700 आहे, मगाशी 700 आहे. तर बी कडून होणारा पुरवठा त्या ठिकाणी 650 आहे. बी कडून होणारा पुरवठा त्या ठिकाणी 650 आहे आणि सी कडून होणारा पुरवठा त्या ठिकाणी 500 आहे. आता पहा, आता किंमत वाढलेली आहे. मगाशी किंमत 100 होती आणि आता ह्या किमतीमध्ये वाढ झाली, म्हणजे ती किंमत 200 झाली एक्स प्रॉडक्टची. म्हणजे ती एक्स प्रॉडक्ट असेल, तिचा म्हणजे XYZ कोणतीही वस्तू असेल, विकत असेल विक्रेता, तर त्या वस्तूची किंमत मगाशी 100 रुपये असताना बाजार पुरवठाच्या ठिकाणी 1700 वस्तूंचा एक्स वस्तूंचा बाजार पुरवठा होता. तर आता ह्या किमतीमध्ये वाढ झालेला आहे. पहा, मग काय घडलं, तर 200 रुपये किंमत झाली असता आता म्हणजे हे जे काही व्यक्तिगत विक्रेते आहेत, तर ते पहा, ये त्या ठिकाणी मागच्या वेळेस 700 वस्तू 100 रुपयाला विकायला काढलेल्या आहेत. यावेळेस किमती दुप्पट झाल्या, म्हणजे 100ची 200 झाली. तर अशा वेळेस तो 800 वस्तूंचा पुरवठा त्या ठिकाणी करायला तयार झालेला आहे. म्हणजे 50 त्या ठिकाणी त्यानं वाढवलेलं आहे, पुरवठ्यामध्ये वाढ केलेली आहे. तर अगदी त्याचप्रमाणे बी मगाशी 500 वस्तू त्या ठिकाणी 100 रुपयासाठी म्हणजे विक्रीस काढलेले होते. आता त्या ठिकाणी 650 म्हणजे 150 वस्तूंचा पुरवठा त्या ठिकाणी अतिरिक्त झालेला आहे. म्हणजे किंमत वाढल्यामुळे त्यानं आपला पुरवठा वाढलेला आहे. अगदी सीने देखील त्या ठिकाणी मागच्या वेळेस 100 रुपये किंमत असताना 450 वस्तूंचा पुरवठा करण्यास तयार होता, विक्रीस काढलेले होते. मग किमतीमध्ये हे किंमत डबल झाल्यानंतर, किंमत वाढल्यानंतर 200 झाल्यानंतर या ठिकाणी सी विक्रेता हा त्या ठिकाणी 450
वस्तूंचा पुरवठा करण्यास तयार आहे. म्हणजे 50 वस्तू त्या ठिकाणी त्याने वाढवलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने 1950 वस्तू त्या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. 1950 वस्तूंचा या ठिकाणी मार्केट सप्लाय आहे. म्हणजे बाजार पुरवठा. आता तिघांच्या बेरीज मिळून आपणाला त्या ठिकाणी बाजार अनुसूची म्हणजे बाजार पुरवठा अनुसूची त्या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे तिघांचं म्हणून हा बाजार पुरवठा आहे असं आपणाला म्हणता येते. तर पहा अशाच पद्धतीने आपण जर पाहत गेलो तर आता ही किंमत वाढून जर शेवटी 400 झाली तर 400 किंमत असताना या ठिकाणी ए विक्रेता हा 1000 वस्तू विकायला तयार आहे आणि ब विक्रेता हा 900 वस्तू विकायला तयार आहे. 900 वस्तू विकायला तयार आहे आणि त्या ठिकाणी सी विक्रेता हा 700 वस्तू विकायला तयार आहे. सी विक्रेता 700 वस्तू विकायला तयार आहे. पण अशा रीतीने ह्या तिघांची बेरीज मिळून आपणाला ह्या ठिकाणी एकूण पुरवठा लक्षात येतो. तर ते म्हणजे 2600 वस्तूचा पुरवठा त्या ठिकाणी तयार होतो. म्हणजे ए विक्रेता आता किंमत वाढलेली आहे, 400 झालेली आहे एक्स प्रोडक्टची आणि 400 एक्स प्रोडक्टची एका प्रोडक्टची किंमत झाल्या कारणाने आता किंमत ए विक्रेता त्या ठिकाणी 1000 वस्तूचा पुरवठा करतो, तर बी विक्रेता त्या ठिकाणी 900 वस्तूचा पुरवठा करतो आणि सी विक्रेता त्या ठिकाणी 700 वस्तूचा वैयक्तिक पातळीवर पुरवठा करताना दिसून येतो. तर या तिघांची बेरीज म्हणजे त्या ठिकाणी बाजार पुरवठा आपणाला तयार होते. ते म्हणजे 2600 वस्तू. मग तिघांनी जे काही विक्रीस नग काढलेले आहेत 400 रुपये किंमत असताना, तेव्हा बाजाराचा पुरवठा 2600 वस्तू एवढा त्या ठिकाणी होतो. एक्स प्रोडक्टचा पुरवठा त्या ठिकाणी दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपणाला ही बाजार अनुसूची भेटलेली आहे. म्हणजे बाजारामध्ये जे काही वैयक्तिक विक्रेते आहेत त्यांनी त्या विशिष्ट किमतीला, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रीस काढलेले वस्तूचे परिणाम यांची बेरीज म्हणजे बाजार पुरवठा त्या ठिकाणी आपणाला लक्षात येतो. हे या मागणी अनुसूचीवरून या ठिकाणी लक्षात आलेले आहे. तर मित्रांनो, ही मागणी अनुसूची होती. तर अगदी याचप्रमाणे या मागणी अनुसूचीला अनुसरून आपण या ठिकाणी हे पुरवठा वक्रही काढलेला आहे. या उजव्या साईडला स्क्रीनवरती लाल याच्यामध्ये मी हे करतो, तर तो पुरवठा वक्र त्या ठिकाणी आलेला आहे. आता मागणी वक्र आपण पाहिलेलं होतं. तो डावीकडून उजवीकडे खाली जाणारा ऋणात्मक आकाराचा तो मागणी वक्र होता, ते आपण पाहिलेलं होतं. आणि तो खाली काय येतो त्याचे काही शास्त्रीय कारणं ही आपण त्या ठिकाणी पाहिले होते. तर आता पहा, पुरवठा मात्र म्हणजे तो ऋणात्मक उताराचा आहे, निगेटिव्ह आहे. पण हा पुरवठा वक्र या ठिकाणी धनात्मक दिसून येतो. तर यामध्ये ओ आणि एक्स हे अक्ष आहेत. ओ आणि एक्स आणि या अक्षावर पुरवठा दर्शवलेला आहे, सप्लाय पुरवठा दर्शवलेला आहे. आणि हे जे ओ आय अक्ष आहे त्यावर आपणाला किंमत दर्शवलेली आहे. पहा, वस्तूची किंमत 100 असताना त्या ठिकाणी 1700 वस्तूचा बाजार पुरवठा आहे. आणि वस्तूची किंमत 200 वाढली तर त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी 200 वाढलेली आहे, तर बाजार पुरवठा आहे 1950. तर त्या ठिकाणी वस्तूची किंमत ही 400 झालेली आहे, तर बाजार पुरवठा आहे 2600. म्हणजे अशा रीतीने याच्यावरून लक्षात येते हा वक्र वर जाणारा काय, खालून वर जाणार आहे. तर काय आहे, तर जसजशी त्या वस्तूची किंमत वाढते तसतसा त्या ठिकाणी विक्रेता आपला पुरवठा वाढवतो. त्याच्यामुळे हा वक्र धनात्मक आकार उताराचा आहे.
म्हणजे चढत्या उताराचा आहे, खालून वर जाणारा आहे. तर अशा रीतीने हा एक एस हा या ठिकाणी आता इथं पुरवठा वक्र आहे. एस हा सप्लाय वक्र आहे. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी पुरवठा म्हणजे काय आणि बाजार पुरवठा, वैयक्तिक पुरवठा अनुसूची आणि बाजार पुरवठा अनुसूची हे या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे जे काही पुरवठा आहे, हे पुरवठा ठरणारे घटक कोणते आहेत, डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय हे आपण या ठिकाणी पाहू. म्हणजे पुरवठा कशावरून निश्चित होते हे या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, जसं मागणी ठरवणारे काही घटक आहेत ज्याच्यामुळे मागणी ठरते, त्याच्यामुळे साहजिकच पुरवठा ठरणारे काही घटक आहेत जे त्या पुरवठ्यावर प्रभाव टाकत असतात, पुरवठा ठरण्यास मदत करतात. तर त्या घटकांचा आढावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला आहे वस्तूच्या किमती. मित्रांनो, हे साहजिकच आहे, जेव्हा बाजारपेठेमध्ये जे काही विक्रेता आपल्या वस्तू विकतो, नफा प्राप्त करणे हे त्याचा एक प्रमाण उद्देश आहे, अंतिम उद्देश आहे. जास्तीचा नफा प्राप्त करण्यासाठी तो बाजारात दुकान थाटलेला असतो. मग त्याच्यामुळे तो विकत असताना त्याला जर अपेक्षित किमती जर मिळत असतील तर त्यावेळेस तो आपल्या वस्तूचा पुरवठा वाढवतो, आणि जर त्याला अपेक्षित किंमत मिळत नसेल तर तो आपला पुरवठा घटतो, म्हणजे पुरवठा कमी करतो. म्हणजे त्याच्यावरून असं म्हणता येतं की वस्तूची किंमत हे पुरवठा निर्धारित करणारा एक पहिला आणि प्रमुख घटक आहे, हे आपणाला यावरून सांगता येतं. म्हणजे किंमत जास्त तर पुरवठा जास्त, किंमत कमी पुरवठा कमी, हा त्या ठिकाणी एक धनात्मक सहसंबंध त्या ठिकाणी दिसून येतो. तर दुसरा आहे उत्पादन खर्च. तर हा जो उत्पादन खर्च आहे, उत्पादन खर्च जास्त तर त्या ठिकाणी पुरवठा कमी होतो. म्हणजे त्याला जर खर्चिक असेल, महागडं जर असेल, जे काही विक्रेता वस्तूचे ज्या काही वस्तू तयार करत असतो, तर ते तयार करत असताना त्याच्या जर किमती जर जास्त असतील, म्हणजे ते तयार करण्यासाठी खर्च जर जास्त येत असेल तर त्या ठिकाणी त्याचा पुरवठा कमी होतो. आणि उत्पादन खर्च कमी असेल तर तो जास्तीत जास्त वस्तू लवकर तो पुरवठा करू शकतो. म्हणजे उत्पादन खर्च जास्त, पुरवठा कमी, आणि उत्पादन खर्च कमी तर पुरवठा जास्त, असं त्या ठिकाणी दिसून येते. तर दुसरं आपण पाहू तांत्रिक बदल. तर तांत्रिक बदलामध्ये आपल्याला सांगता येते की तांत्रिक प्रगतीमुळे पुरवठ्यात वाढ होते. पहा, अगोदरच्या काळामध्ये भारतामध्ये किंवा संबंध जगामध्ये श्रमप्रधान तंत्रावर आधारित पुरवठा त्या ठिकाणी होत होता. म्हणून अशा प्रकारे बाजार पुरवठ्याची संकल्पना आपल्याला अतिशय कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येते. पण आज जगामध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक बदलामुळे आज पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. पहा, उत्पादन तंत्रामध्ये जर बदल झाला, म्हणजे तांत्रिक प्रगती जर झाली, तर त्या ठिकाणी पुरवठ्यामध्ये वाढ. अलीकडे आता आपण शेताचं जर उदाहरण घेतलं, तेव्हा शेतीमधून एकरी पुरवठा म्हणजे एकरी उत्पादन हे खूप कमी होतं. म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन हे खूप कमी होतं. पहा, 1960च्या दरम्यान भारताने दुसऱ्या देशाकडून अन्नधान्य आयात करत होता भारत. म्हणजे 50 ते 60च्या दशकामध्ये
भारत दुसऱ्या देशाकडून अन्नधान्य आयात करत होता. पण 70च्या दशकामध्ये भारतात हरित क्रांती झाली. तंत्रज्ञानातील एका आकस्मिक आणि भरीव बदलामुळे या ठिकाणी शेतीच्या उत्पादन तंत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आणि शेतामधून अन्नधान्य प्रचंड प्रमाणात तयार झालेला आहे. म्हणजे पुरवठा त्या ठिकाणी वाढलेला आहे. आज भरमसाठ पुरवठा वाढलेला आहे. आज भारतातले अन्नधान्याने गोदामं भरलेली आहे. नव्हे ते ठेवायला जागा नाही, एवढा पुरवठा या ठिकाणी झालेला आहे. हा का झाला? तर याचं श्रेय म्हणजे केवळ तांत्रिक प्रगतीमुळे हे शक्य झालेलं आहे. म्हणजे तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे त्या ठिकाणी पुरवठ्यामध्ये वाढ झाली हे आपल्याला सांगता येतं. हे केवळ शेती संदर्भातच नाही, तर कोणत्याही टेक्नॉलॉजीमुळे कोणत्याही क्षेत्रात पहा, या अशा प्रकारच्या तांत्रिक प्रगतीमुळे त्या ठिकाणी पुरवठा वाढल्याचं आपल्याला दिसून येते. तर दुसरं आपल्याला सांगता येते नैसर्गिक परिस्थिती. आता नैसर्गिक परिस्थितीमध्ये सांगताना असं म्हणता येते, आता शेतीसारखे किंवा इतर जे काही आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो, जे मूलतः निसर्गावर आधारित जे काही व्यवसाय आहे, ज्याच्यापासून आपण उत्पादन घेत असतो, त्याच्यासाठी नैसर्गिक परिस्थिती अतिशय महत्त्वाची ठरते. नैसर्गिक परिस्थिती जर चांगली असली तर त्या ठिकाणी पुरवठा मोठ्या प्रमाणावर होते. अन्यथा नैसर्गिक परिस्थिती जर विपरीत असेल, विरुद्ध असेल, तर त्या ठिकाणी पुरवठा कमी होते. पहा, अलीकडच्याच काळामध्ये आता तुम्ही सगळेजण पाहत आहात राजुरा किंवा इतर परिसरामध्ये, तर इतक्यात झालेल्या या अकाली आलेल्या पावसामुळे धान पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. म्हणजे आता लोकांच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे. लोकांना दरवर्षी जे काही पिकत होतं ते आता कमी पिकणार आहे. तर हे का? तर त्या ठिकाणी नैसर्गिक परिस्थिती विरोधात गेल्यामुळे आपणाला त्या ठिकाणी पुरवठा कमी झाल्याचं दिसते. तर याच्यावरून आपल्याला म्हणता येते की नैसर्गिक परिस्थिती जर चांगली असेल तर त्या ठिकाणी पुरवठा वाढते. अन्यथा नैसर्गिक परिस्थिती जर विरोधात असेल, प्रतिकूल असेल, तर त्या ठिकाणी पुरवठा घटतो. म्हणजे आता शेतीसाठीच लक्षात घ्या, निसर्गच चांगला असला, हवामान वेळेवर झालं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरपूर पिकते, म्हणजे पुरवठा वाढतो. आणि हवामान जर म्हणजे पाऊस वेळेवर पडलेला नाही, दुष्काळ पडलेला असेल, तर त्या ठिकाणी अन्नधान्याच्या उत्पादनात म्हणजे घट होते, म्हणजे पुरवठा घटतो. हे आपल्याला सांगता येते. म्हणजे नैसर्गिक परिस्थिती हे पुरवठ्याचा एक निर्धारक घटक आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. तर पुढचं आपल्याला या ठिकाणी सांगता येते ते म्हणजे वाहतुकीच्या सोयी. पहा, वाहतुकीच्या सोयी जास्त असाल, वाहतुकीच्या सोयी चांगल्या असाल तर त्या ठिकाणी पुरवठा लवकर होण्यास मदत होते. म्हणजे आजही खेड्यामध्ये भरपूर म्हणजे लोकांकडे अन्नधान्य आहे किंवा वस्तू आहेत, पण त्या ठिकाणी वाहून नेण्याच्या सोयी कमी आहेत, म्हणून बाजारपेठेपर्यंत पोचता येत नाही. म्हणजे वाहून नेण्याच्या सोयी, वाहतुकीच्या सोयी जर जास्त असतील तर पुरवठा वेगाने त्या ठिकाणी घडून येतो, पुरवठा होतो. आणि वाहतुकीच्या सोयी नसेल तर त्या ठिकाणी पुरवठा कमी होतो, हे आपल्याला म्हणता येतं. पहा, इतर वस्तूच्या किमती. आता इतर वस्तूच्या किमतीवरून पुरवठा ठरत असतो. पहा, आता इतर वस्तूच्या किमती जर जास्त असतील, इतर वस्तू बाजारात जर नसतील याला विरोधक, तर त्या ठिकाणी पुरवठा होते. आणि इतर वस्तूच्या जर किमती जर कमी असतील तर त्या ठिकाणी इथं पुरवठा होत नाही. म्हणजे इतर वस्तूच्या किमती या पुरवठ्यासाठी परिणामकारक ठरतात. म्हणजे आपल्या मालापेक्षा इतर मालाच्या किमती जर जास्त आहेत आणि आपलं किंमत कमी आहे, तर अशा वेळेस त्या ठिकाणी पुरवठा करायला तयार होतं. म्हणजे इतर वस्तूच्या किमती ह्या आपल्या मालापेक्षा कमी आहेत, तर अशा वेळेस आपणाला त्या ठिकाणी पुरवठा करता येणार नाही, कारण का आपणाला ते परवडणार नाही. पण इतर वस्तूच्या किमती देखील पुरवठा ठरवण्यास मदत करतात, हे आपल्याला म्हणता येते.
औद्योगिक संबंध म्हणजे हे जे काही पहा, हे आता इंडस्ट्रियल एरिया जे आहे, शहरांमध्ये मोठमोठे जे उद्योग आहेत, कारखाने आहेत, त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे त्यावरून देखील हे पुरवठा ठरत असतो. म्हणजे हे नेहमी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये भांडणे वगैरे होत असतात. अनेक कामगार संप करतात, कारखाने बंद ठेवतात, पगारवाढ करा म्हणतात. अशा प्रकारचे वेगवेगळे जर आंदोलन जर कारखान्यामध्ये होत असेल तर त्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा कमी होतो. म्हणजे वस्तू तयार करताना अडचणी येतात. बार जर तुम्ही बंद ठेवत असाल तर कारखाना चालेल कसा, वस्तूचं उत्पादन होईल कसं? म्हणून त्या ठिकाणी औद्योगिक संबंध किंवा औद्योगिक परिस्थिती महत्त्वाची असते. ते जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी पुरवठा होतो, आणि औद्योगिक संबंध चांगले नसतील तर त्या ठिकाणी पुरवठा कमी होतो, हे आपल्याला याच्यावरून म्हणता येईल. तर 8वा आहे राजकीय स्थैर्य. पहा, देशामध्ये राजकीय स्थैर्य ही तेवढंच महत्त्वाचं ठरतं. म्हणजे देशामध्ये जर राजकीय दृष्ट्या अनागोंदीची परिस्थिती असेल तर अशा वेळेस तुम्ही पेपर वाचत असाल तर आपण लक्षात येईल की आता अमेरिकेमध्ये कोण राष्ट्राध्यक्ष होणार आहे, तर त्याच्यावरून उद्योग क्षेत्राचं त्या ठिकाणी लक्ष असते. म्हणजे तेच नाही तर सगळीकडे जर म्हणजे देशाला जर चांगल्या प्रकारे चालवणारा जर नेता असेल तर त्या ठिकाणी जगभरातून लोक जे उत्पादक आहेत ते हे करतात. आता आपणाला लक्षात येईल की कोणतं सरकार शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. आपण वोटिंग देताना शेतकरी पहा याच्यावरून अंदाज लावतो. नाही, मोदी सरकारने शेतमालाची किमती कमी केलेल्या आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही. काँग्रेस फायदेशीर आहे का, किंवा काँग्रेस फायदेशीर नसेल तर मोदी सरकार आहे. अशा प्रकारे जे काही आपण चर्चा करतात म्हणजे ते राजकीय स्थैर्य असणं गरजेचं आहे. देशामध्ये जर राजकीय स्थैर्य नसेल, म्हणजे अनागोंदीची परिस्थिती असेल, कोण पंतप्रधान आहे आता घंट्यामध्ये, तो पुढच्या वेळेस तो बदलेल का, अशा प्रकारचं जर वातावरण असेल तर त्या ठिकाणी पुरवठा कमी होतो. आणि वातावरण राजकीय स्थैर्य जर असेल, म्हणजे आपण स्थिर सरकार जे मोदी सरकार जे म्हणतो आज, मग त्याच्यामुळे लोकांना माहीत आहे की आता हे सरकार तर स्थिर आहे, हे सरकार पडू शकणार नाही. मग त्याच्यामुळे स्थिर सरकारमध्ये त्या ठिकाणी पुरवठा लोक चांगल्या प्रकारे करतात. अस्थिर सरकार असेल तर त्या ठिकाणी पुरवठा कमी होतो. तर दुसरं आहे मक्तेदारी नियंत्रण. मक्तेदारी नियंत्रण पहा, सरकार काय करतो, पुरवठ्यावर जर सरकारचा जर हस्तक्षेप असेल आणि सरकारने जर मक्तेदारी नियंत्रण कायदा केलेला असेल, म्हणजे बाजारामध्ये कोणी एक पुरवठा शक्तिशाली होऊ नये यासाठी जर वेगवेगळे जर नियंत्रण आणत असेल तर त्या ठिकाणी पुरवठा कमी होतो. आणि मक्तेदारी नियंत्रण नसेल, म्हणजे मुक्तपणे प्रत्येक विक्रेत्याला वस्तू विक्री करण्याची आणि उत्पादन करण्याची परवानगी असेल तर त्या ठिकाणी पुरवठा वाढतो. पहा, मक्तेदारी नियंत्रण इंदिरा गांधींनी मक्तेदारी कायदाच आणला होता, MRTP ॲक्ट. तर त्याच्यावरून त्यांनी म्हणजे काही असं लक्षात आलं की विशिष्ट जे उत्पादक आहेत ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून बाजारपेठेमध्ये चढ्या भावाने विकतात आणि ग्राहकांचं शोषण करतात. हे लक्षात आल्यानंतर असे विशिष्ट उत्पादक म्हणजे मक्तेदार रोखण्यासाठी अशा प्रकारे इंदिरा गांधींनी त्या ठिकाणी प्रतिबंध केलेलं होतं. तर पण अशा प्रकारे मक्तेदारी नियंत्रण कायदे असतील तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम पुरवठ्यावर होतो, म्हणजे पुरवठा कमी होतो. आणि मक्तेदारी नियंत्रण नसेल तर त्या ठिकाणी पुरवठा वाढतो. म्हणजे हे त्याच्यावर अवलंबून असते. आणि सरकारचे धोरण पहा, सरकारचे धोरण चांगले असेल, जे काही उत्पादक आहे मग शेतकरी आहे, आता शेतकऱ्यांच्या किमतीला जर चांगला भाव सरकार देत असेल तर शेतकरी पुढच्या वर्षी म्हणजे ते शेतमाल पिकवतात. सपोज आपण धान घ्या, धानाला जर किमती सरकारने म्हणत असेल की पुढच्या वर्षी क्विंटलला 2200 रुपये देऊ, तर त्या ठिकाणी यावर्षी 1800 रुपये आहे, तर पुढच्या वर्षी जोमाने शेतकरी धान पिकवतो, मग त्या ठिकाणी पुरवठा साहजिकच आहे वाढतो. सरकारचं धोरण असं असेल की नाही, शेतमालाच्या किमती आम्ही वाढवणार नाहीत, 1800चं 1500 करू,
म्हणजे त्या ठिकाणी धान पिकाला जर 1500 किंमत मिळणारी असेल तर त्या ठिकाणी शेतकरी धान कमी घेतात, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पीक घेतात. म्हणजे धानाचा पुरवठा त्या ठिकाणी कमी झाल्याचं आपल्याला लक्षात. म्हणजे सरकारचं धोरण देखील पुरवठा ठरण्यासाठी एक महत्त्वाचा निर्धारक घटक आहे असं आपल्याला म्हणता येते. दुसरं आहे पहा वस्तूच्या किमतीचा अंदाज. पहा बाजारपेठेमध्ये उत्पादक हा नफा प्राप्त करण्यासाठी आलेला असतो व त्याच्यामुळे कधीकधी तो भविष्यातील किमतीचा अंदाज घेऊन आपला पुरवठा करत असते. त्याला जर असं वाटत असेल की आताच्या किमतीपेक्षा भविष्यातील किमती वाढणार आहेत, हे जर त्याला वाटत असेल तर अशा वेळेस तो काय करतो तर सध्याच्या बाजारामध्ये पुरवठा न करता तो भविष्य काळासाठी राखून ठेवतो. म्हणजे भविष्य काळात किमती वाढणार आहेत असं समजल्यानंतर वर्तमान काळात तो पुरवठा कमी करतो आणि त्याच्या लक्षात असेल की भविष्य काळामध्ये आता किंमत वाढणार नाहीत, याच्यापेक्षा किमती कमी होणार आहेत, तर अशा वेळेस तो सध्या आहे त्या भावानं ते वस्तूचा पुरवठा करतो. म्हणजे पुरवठा त्या ठिकाणी जास्त. म्हणून या वस्तूच्या किमतीचा अंदाज देखील पुरवठ्यावर परिणाम करते हे आपल्याला म्हणता येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी पुरवठ्याचे निर्धारक घटक हे आपण पाहिलेले आहेत. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.